2.5 वर्षानंतर सुप्रिया सुळे आ रही है सिंहासन खाली करू की महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस नाही, ऑपरेशन उद्ध्वस्त उद्धव याची सुरुवात झालेली आहे. हे सक्सेसफुल होण्यासाठी फक्त पवार साहेबांची, मोदी साहेबांची एक भेट बाकी आहे. नमस्कार, मी निमेश वहाळकर, महा MTB तर्फे आपलं स्वागत. आपण पाहताय आपला विशेष कार्यक्रम गगनभेदी थत्ते. थत्ते सर, महाविकास आघाडी गेले दीड 2 वर्ष महाराष्ट्रात कार्यरत आहे. हे सरकार बनवण्यात आणि मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची होती. किंबहुना त्यांच्या भूमिकेशिवाय हे सरकारच बनू शकलं नसतं. तर आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती गेल्या 1.5-2 वर्षामध्ये पवारांनी ज्या अपेक्षा ठेवून हे सरकार बनवलं असेल त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत आहेत असं वाटतं का? तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी नेहमीच आपल्याकडे आपली सुरुवात आपण एका गौप्यस्फोटाने करतो. ॲज युज्युअल. मित्रांनो, सगळीकडे ऑपरेशन लोटसची देशभर चर्चा होते. या राज्यात ऑपरेशन लोटस आहे, त्या राज्यात आहे, मग महाराष्ट्रात कधी होणार ऑपरेशन लोटस? मी आज तुम्हाला जी माहिती देतोय, पुन्हा सांगतो की मी आज म्हणतोय म्हणून तुम्ही ती स्वीकारावी अशी माझी अपेक्षा नाही. तुम्ही व्हेरीफाय करा, तुम्ही चौकशी करा आणि काळाच्या ओघात थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की अनिल थत्तेने त्या दिवशी जे सांगितलं होतं ते खरं होत आहे. आणि तो गौप्यस्फोट असा आहे की महाराष्ट्रामध्ये एक एक वाक्य, कारण याची हेडलाईनही मी देतोय, ती अनेकांना याच्यावर व्हिडिओ तयार करता येते. मी तुम्हाला जे सांगतोय ते असं की महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस नाही, तर ऑपरेशन उद्ध्वस्त उद्धव. काय? बरं. रिपीट, ऑपरेशन उद्ध्वस्त उद्धव याची सुरुवात झालेली आहे. बरं. याची सुरुवात झालेली आहे. आणि या ऑपरेशन उद्ध्वस्त उद्धव याचं टार्गेट उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून पदच्युत करणं किंवा पदच्युत होण्यासाठी दबाव निर्माण करणं हे आहे. आणि या ऑपरेशनचे सूत्रधार सगळं व्हेरीफाय करून घ्या, तुम्हाला लक्षणं दिसणार. साक्षात ज्यांच्याविषयी तो आता मला प्रश्न विचारलास ते माननीय श्री पवार साहेब आहेत. बर. या ऑपरेशनमध्ये सहभागी शिवसेनेचे लोक आहेत. या ऑपरेशनमध्ये सहभागी भारतीय जनता पक्षाचे माहितगार लोक आहेत. राष्ट्रवादीचे इतर नेते नाहीत, पण 2 नेते सहभागी आहेत. बरं. म्हणजे इतर नाही, त्यांना राष्ट्रवादीच्या सुद्धा त्याचा थांब पत्ता नाहीये. शिवसेनेतल्या सुद्धा इतर नेत्यांना पत्ता नाहीये. काँग्रेसवाल्यांना घेतलंच नाही या ऑपरेशनमध्ये पवार साहेबांनी. म्हणजे मी काय सांगितलं की याच्यामध्ये या 3 पक्षाचे लोक सहभागी आहेत. तर मी भाजपचं पण नाव घेतलं ना, शॉकिंग ना. आणि पर्पज काय याचं? हे ऑपरेशन उद्ध्वस्त उद्धव हे कशा प्रकारे पवार साहेब पुढे नेतील याच्याबद्दल जी मला माहिती मिळते, जी तुम्ही तपासून घेऊ शकता किंवा काळाच्या ओघामध्ये ती हळूहळू रिव्हील होत जाईल. आणि असं एकदम ते काहीतरी एकदम असं काहीतरी ढॉंग होणार आणि फांग एकदम होणार असं नाहीये. हे जे काय ऑपरेशन आहे त्याला आपण कारस्थान किंवा कट असा शब्द वापरणं योग्य नाही, कारण कट आणि कारस्थान हे निगेटिव्ह जातं आणि ऑपरेशन हे पॉझिटिव्ह जातं. हा आपल्या शब्दांची खेळ असतात. तर या ऑपरेशनमध्ये काहीतरी एका रात्रीत काही घडणार नाही. याच्यामध्ये ती जसं जंगलामध्ये असतं की नाही, की ती जी शिकार असते ते असे हाकारे पिटतात. इकडे डमडी वाजवतात, तिकडे डबडी वाजवतात, इकडे आरडाओरडा करतात. मग ते बरोबर सावध जे आहे ते त्या शिकाऱ्याच्या टप्प्यामध्ये येतं. शिकारी शिकार करतो. तशी आता हाकारे पिटायला सुरुवात झालेली आहे. यातला पहिला मुद्दा असा की उद्धवजींना माझ्या माहितीनुसार सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन फॉर युअर सेल्फ शरद पवार साहेबांनी अशी कल्पना दिलेली आहे की
5 वर्षाकरिता तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलेलं नाही नाही नाही. बरं. फर्स्ट शॉक टू हिम. सगळे शिवसेनेचे नेते असं गृहीत धरून चाललेले आहेत, इन्क्लुडिंग उद्धव ठाकरे, की हे 5 वर्षाचं आहे. नो, त्यांना ऑलरेडी सांगितलेले आहे की 2.5 वर्षानंतर सुप्रिया सुळे आ रही है, सिंहासन खाली करो. अच्छा. परत हे वेगळं विधान मी केलं. आय एम नॉट सेईंग अजित पवार आ रहे, सुप्रिया सुळे आ रही है, सिंहासन खाली करो. त्यांना कल्पना दिलेली आहे, ते अस्वस्थ झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये संघर्ष असा निर्माण होण्याची शक्यता आहे की रश्मी वहिनी साहेब यांनी 5 वर्ष राहावंच, नाहीतर ही सत्ता मुडावीच असा आग्रह धरू शकतात आणि धरतील. त्यांनी गृहीत धरलेले की 5 वर्ष उद्धवजी मुख्यमंत्री राहतील आणि समजा काही काळानंतर बदल झालाच तर त्या मुख्यमंत्री होतील. बरं. व्हॉट एव्हर इट इज. पण ते ठाकरे घराण्यामध्ये मुख्यमंत्रीपद राहील आणि 5 वर्षाकरता राहील. आणि त्यांचे वक्ते प्रवक्ते नेते हे तर सारखेच सांगतात की हे 5 वर्ष नाही, 25 वर्ष. 5 वर्ष वगैरे विसराच, 25 वर्ष सगळे अमरपट्टा घेऊन आले, त्यामुळे 25 वर्ष. पण ते 5 वर्ष नाही हे नक्की. मग आता शरद पवारांच्या याचा दुसरा भाग असा आहे की तुम्हाला हे जर मान्य नसेल 2.5 वर्षानंतरचा चेंज आणि तुम्ही तो स्वीकारत नसाल तर एक सेकंड पार्ट ऑफ द ऑपरेशन असा चालू होतोय की मग शिवसेनेला आणि काँग्रेसला वगळून नवं राजकीय समीकरण सत्तेचं जमतं का? मी कशाबद्दल बोलतोय? ऑपरेशन फार महत्वाचा शब्द आहे. उद्ध्वस्त उद्धव. दुसरं समीकरण असं त्याच्यामध्ये जमण्याची शक्यता आहे. म्हणजे पर्याय कसं आहे ना, हे नाही जमलं तर हे नाही जमलं तर हे, असे पवारसाहेबांच्या मनामध्ये आहे असं सांगणारे लोक आहेत. ते ऑथेंटिक आहेत, जी महत्त्वाची माणसं आहेत, असामान्य माणसं आहेत, विश्वासू माणसं आहेत आणि त्यापैकीच कुठेतरी जवळपास पुढच्या समीकरणांचे पर्याय जे काय काय आहेत, त्यात ते ऑपरेशन लोटस मधले शरद पवार मुख्य डॉक्टर आहेत, ते त्यांच्या सोबतचे जे डॉक्टर्स आहेत त्याच्यात ते पर्याय आहेत का? नाही, कसं आहे की आता कसं आहे, दुसरा पर्याय असा आहे की जो परत धक्कादायक आहे. काय होतं माहिती, मी काही माणसं काळाच्या पुढे असतात की नाही, की ते 15-20 वर्ष पुढे असतात. मग ते त्यावेळेला ते टीकेचा विषय होता की असं वागतात का. मग 15 वर्षांनी सगळा समाजच तसा वागायला लागतो किंवा त्या घटना घडतात. दुसरा एक पर्याय असा आहे की जे आमच्या व्हिडिओवरून जे व्हिडिओ तयार करतात त्यांनी लिहून घ्यावं. आमचा दुसरा पर्याय काय आहे? तो पर्याय असा आहे की बोलू तात्काळ राष्ट्रपतीपदी शरद पवार, केंद्रीय मंत्रीपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल. बर. केंद्रीय मंत्रीपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा. मुख्यमंत्री कोण ते या लक्षात आलं. सिच्युएशनमध्ये ते सगळ्यांना कळतच आहे. हा एक दुसरा पर्याय. तिसरा पर्याय, हे ऑपरेशन जे चाललंय ना त्याला वेगळे पर्याय ठेवून ते चाललंय. तिसरा पर्याय, परतच निवडणुकीला सामोरे जाऊया. मध्यंतरीच्या काळात राष्ट्रपती निवडणूक येऊ द्या, शिवसेनेला बाजूला टाकून आणि काँग्रेसलाही बाजूला ठेवून. कारण काँग्रेसबरोबर जर एकत्र येऊन राष्ट्रवादीने निवडणूक लढवली तर त्यांची संख्या जी आहे ती एकत्र धरली जाईल आणि मग राष्ट्रवादीचं स्वातंत्र्य जाईल. आणि राष्ट्रवादीला आता स्वातंत्र्य हवंय कोणाशीही युती करण्याचं. तर तिसरा पर्याय असा राहील की निवडणुकीमध्ये याही दोन्ही पक्षांना पूर्वी जसे एकदा लढले सगळे पक्ष स्वतंत्र, निवडणुकीत तसं परत होईल. आणि मग जे समीकरण होतील ती स्ट्रॉंग आणि सॉलिड होतील, ज्यांना नामशेष. शेवटी एक लक्षात ठेवा, राष्ट्रवादीचं उद्दिष्ट एक तिसरं ऑपरेशन इंटू ऑपरेशन. कसं नाही, मेन प्लॉटमध्ये एक सब प्लॉट चालू होतं, फिल्ममध्ये एक साईड प्लॉट चालू असतो, साईड हिरो असतो, काहीतरी त्याचं वेगळं साईड पार्ट याचा असा आहे की राष्ट्रवादीला महाराष्ट्रातून शिवसेना आणि काँग्रेस या दोघांनाही संपवायचं आहे. आणि ते जर संपवायचं असेल तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निवडणुकीत किंवा निवडणुकी आधी किंवा नंतर त्यांना भारतीय जनता पक्षाबरोबर काही ना काही प्रकारे सहकार्य करणं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करणं हे आवश्यक आहे. आणि माझी माहिती अशी आहे की आता मी तर काय विधान केलं माहिती आहे, मी तर बोललो शिवसेनेचे पण नेते आहेत सहभागी.
याचं कारण शिवसेनेमधला एक मोठा वर्ग असंतुष्ट आहे. बगावत के ये क्या म्हणतात नजारे दिख रहे हैं मेरे को, हो सकता है. आत्ता हे सगळं कदाचित तुम्हाला असं अतिशयोक्त वाटेल, पण येस, विश्वास ठेवा, चौकशी करा, माहिती घ्या. ऑपरेशन उद्ध्वस्त उद्धव सुरू झालं आहे. मीटिंग चालू झाल्या आहेत, चर्चा चालू झाल्या आहेत आणि त्याच्यामध्ये या तिन्ही पक्षांचे काही महत्त्वाचे असे म्हणतात त्याला नेते हे एकमेकाच्या विचार विनिमयात अल्टरनेटिव्ह तपासून पाहिले जात आहे. आता तुझा बघायचा प्रश्न काय होता की काय होतं माझं, मी तू प्रश्न काय विचारतो मी उत्तर काय देतो, जाऊ दे असं आपलं चालणार अनिल, तर ते असंच तुम्ही नाही. आता तो प्रश्नच मला रिफ्रेम करावा लागेल तुमचे हे सगळे गौप्यस्फोट ऐकल्यानंतर. तर त्यामुळे आपण आता पुढे वळूयात. आता हे सगळे जी नवीन समीकरणं, नवीन पर्याय ज्याच्यावरती जी चर्चा सुरू आहे, त्यात अर्थातच भाजपला वगळून पुढे जाता येत नाही, कारण तो सगळ्यात मोठा पक्ष आहे, 105 आमदार आहेत आणि त्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत देवेंद्र फडणवीस. तर हे देवेंद्रजी गेले 1.5-2 वर्ष, 2.25 वर्ष विरोधी पक्षात बसलेत. त्याच्या आधीची 5 वर्षांची आपण त्यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द बघितली. सो आपण त्यांना आता दोन्ही भूमिकातनं बघितलंय, सत्ताधारी पण आणि विरोधी पण. आता इकडे हे शरद पवारांचं या प्रकारचं राजकारण आणि तिकडे देवेंद्र फडणवीसांचं राज्याच्या राजकारणातलं आत्ताचं स्थान, ह्या दोन्ही गोष्टींचं तुम्ही कसं विश्लेषण करता पुढच्या काळातलं सध्या? एक मागच्या भाषणात काही बोललं तर माफ करायचं, काही वेळेला ते अपरिहार्यपणे बोलावं लागतं. कसं आहे ना, मी गेल्या वेळेस असं म्हटलं होतं की टाटा आणि अंबानी यांच्यामध्ये काय फरक आहे असं सांगताना मला एकाने सांगितलं की टाटा हे इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि अंबानी हे बिझनेसमॅन. मी शरद पवार साहेब आणि फडणवीस यांच्याबाबत असं म्हणेन की शरद पवार हे 100% पॉलिटिशियन आहेत, राजकारणी आहेत, आणि देवेंद्रजी फडणवीस हे त्याला आपण मुत्सद्दी म्हणतो मराठीमध्ये, आपण मुत्सद्दी म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये स्टेट्समन असा शब्द आहे, पण तो आपल्याकडे फार प्रचलित नाही. ॲक्च्युली मुत्सद्दी शब्दाचा सुद्धा प्रॉब्लेम असा होतो की राजकीय मुत्सद्दी म्हणजे डिप्लोमॅटला पण मुत्सद्दी हा मराठी भाषांतर आहे. तर या दोघांमधला फरक हा या प्रकारचा आहे. त्यामुळे काय होत आहे की पवार साहेब जे आहेत ना ते राजकीय लाईन घेऊन सगळ्या गोष्टी करतायत. आता त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्ता पवार साहेबांची मनस्थिती, आता पवार साहेबांच्या मनात काय आहे त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना तरी कळतं का नाही हा प्रश्न असताना तुम्ही मला असं जाब विचारू शकता की तुम्ही काय सांगता त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या मनात काय त्यांना तरी माहिती आहे की नाही, इतकं लोक चर्चा करतात. पण कसं आहे की तुम्हाला ताप आला तर तुम्ही जरी लपून ठेवला ताप तरी चेहऱ्यावर कुठेतरी तो दिसतो, वागण्या बोलण्यात रिफ्लेक्ट होतो, तुमच्या मनात त्या भावना किती हे केलं तरी होतं. मला असं वाटतं की शरद पवारांसमोरचे प्रश्न जे आहेत ना आता की ते पॉलिटिशियन जरी असले तरी एक तर असं आहे की नॅशनल लेव्हलवर त्यांना जे अपेक्षित स्थान, मान आणि महत्त्व पाहिजे ते मिळत नाही. दुसरं, सुप्रिया सुळे, मी मागे एकदा वाक्य केलं होतं की एका बापाच्या मनातली सल आहे की माझी लेक डिझर्विंग असताना मी त्याच्यासाठी काही करू शकलो नाही. ती सल त्यांच्या मनामध्ये इतकी आहे की परवा 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 म्हणजे अगदी परवा, म्हणजे काल परवा. माझ्या एक पत्रकार मैत्रीण आहे, ती पवार साहेबांकडे गेली होती आणि ती त्यांच्याशी बोलत होती. बराच वेळ बोलली, मला वाटतं 1 तास बोलली, आणि नंतर ती बाहेर आल्यानंतर तिने मला फोन केला की काय झालं पवार साहेबांशी बोलणं, असं शेअर करावं लागतं ना. ती म्हणाली की मी असं समज अनिल की मी 20 मिनटं त्यांच्याशी बोलले, मी जास्त बोलले, तर त्या 20 मिनटापैकी 15 मिनटं, किती 20 मिनटापैकी 15 मिनटं पवार साहेब फक्त सुप्रियाबद्दल बोलत होते. ती कशी आहे, ती काय काम करते, तिचं कसं महत्त्व आहे, ती कशी पक्ष संघटनेमध्ये सगळ्यांच्या बरोबर आहे. ती म्हणाली की मला पवार साहेब एक राजकीय नेता म्हणून भेटलेच नाहीत, एक व्यथित पिता म्हणूनच भेटले. 15 मिनटं ते 20 पैकी. आणि माझ्या आणखीन पण काही मित्र आहेत ते पण असं सांगतात की हल्ली पवार साहेबांकडे गेलं आता तू शब्द वापरू का नको त्यांनी वापरलेला, उगाच मला नाही कोणाचा अपमान करायचा, पण ते म्हणतात की सुप्रिया पुराण लागलेलं असतं हल्ली. प्रवचनकार शरद पवार साहेब फक्त पोथी न उघडता सुप्रिया पुराण लावतात. काही झालं की ते सुप्रिया या विषयावरच बोलतात. आणखीन पण 1-2 आपले मित्र आहेत ते पण सांगत होते. याचं कारण असं आहे की ती त्यांची आता
या वयातली सगळ्यात मोठी व्यथा आहे. सेंट्रल गेलं, नाही मिळालं मला तिकडे काय बिघडत नाही, पण सुप्रियाचं काहीतरी व्हायला पाहिजे. मग सुप्रियाचं जर काहीतरी व्हायचं असेल आणि व्हायला हवं असेल तर त्या सिच्युएशनमध्ये आता कसं होणार? एक तर उद्धवजींना तिथून हलवल्याशिवाय तिच्याकरता जागा होत नाही. तिथे जागा होत नसेल तर वरती जागा करून घ्यायची असेल केंद्रात तर भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्याशिवाय होत नाही. बरोबर. म्हणजे सुप्रियाचं पुनर्वसन हा एक कलमी कार्यक्रम जर पवारसाहेबांचा असेल आणि तसा तो आहे असं लोक म्हणतात, तर इकडे उद्धवना हटवणं आणि तिकडे भारतीय जनता पक्षाबरोबर सहकार्य करणं ही त्यांची एक प्रकारची मजबुरी आहे. मगाशी तुम्ही जे ऑपरेशनचा विषय सांगितला आणि त्याच्यातले सहभागी डॉक्टर्स जे त्यांचे तुम्ही मुख्य डॉक्टर सांगितले आणि बाकीच्यांची हिंट दिली. आता भाजप आणि राष्ट्रवादी हे एकत्र येणार किंवा येऊ शकतात वगैरे वगैरे आपण ज्या सगळ्या चर्चा करतो, तर भाजपच्या हार्डकोर समर्थकांना हा विषय तसा रुचत नाही, पटत नाही, नेहमी प्रतिक्रिया तिथनं उमटत असते. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं आहे ना मित्रांनो, तुम्ही भाजप समर्थक असाल, त्यांचे चाहते असाल, फडणवीसांचे एकदम त्यांच्यावर फिदा असाल, एक लक्षात ठेवा, आपल्या नेत्याला तुम्ही स्वातंत्र्य हे द्यायला हवं. याचं कारण असं की तुम्हाला परिस्थितीचे अनेक अंतःप्रवाह दिसत नाहीत आणि त्या परिस्थितीचं मूल्यमापन करून या परिस्थितीमध्ये पक्षाच्या हिताचा, फडणवीसांच्या हिताचा मी म्हणतच नाही, कारण फडणवीस इज अबाउट इट. ते काय मी मुख्यमंत्री म्हणून परत येईन म्हणून ते जे होतं ना तो विषय संपला. आता त्यांच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाचं बलशाली होणं आणि सत्तेच्या संदर्भामध्ये काही नवी समीकरणं होत असतील तर त्यात भाजपचं महत्त्वाचं राहणं हे आहे. तर त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी त्यांनी किती 29 ना मगाशी आपली चर्चा झाली, 29 पक्षांचं एनडीए बनवलं होतं. 29 पक्षांचं एनडीए बनवलं होतं. मजबुरी होती त्यांची, ती करावं लागलं. त्यात कोण नव्हते आणि कोण नव्हते काय हो, नावं घ्या ना तुम्ही, कसे कसे लोक होते. आज त्यांची नावं घेतली तर भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्या तळपायच्या आग मस्तकाला जाते आणि ममता नाही का, पण ती त्या मंत्रिमंडळात होती ना, वाजपेयींच्याच मंत्रिमंडळात होती ना, काही काय होती ना. पण अरे ज्यांना ममताला घ्यावं लागलं असे ते वरचे थोर लोक जर आहेत, तर फडणवीसांना काही तडजोडी कराव्या लागल्या. तुम्हाला काय हवं आहे महाराष्ट्रामध्ये हे एकदा निश्चित करा. तुमचं उद्दिष्ट ध्येय आहे हे सरकार. अहो सत्यावर लोक भेटले ना तर ते पण म्हणतात सर कधी हे सरकार जाणार असं विचारतात. कालच मी रस्त्यावर असं उतरवते का म्हणलं सर तुमचे व्हिडिओ बघतो, मला एकच सांगा ना. म्हटलं काय, हे सरकार कधी जाणार. म्हटलं का रे एवढा व्याकुळ झाला. म्हणजे साहेब सीमा झाल्या सहनशक्तीची. तुम्हाला सरकार जायला हवं आहे का राष्ट्रवादीशी हे नको त्याच्याशी ते नको अशा अटी घालणार आहात. अटीतटीचं राजकारण करण्याचे दिवस गेले आहे. या विद्यमान स्थितीमध्ये मनाची तयारी करा. मी अनिल थत्ते व्यक्ती म्हणून सांगतोय, मी भारतीय जनता पक्षाचा सदस्य नाही, मी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची वकिली करत नाही, मी त्यांचा प्रवक्ता नाही. पण मला जी परिस्थिती दिसते त्या परिस्थितीमध्ये मनाची तयारी करा की ज्यांची तोंड सुद्धा बघावीशी वाटत नाही, त्यांचीच चेहरे आणि तोंड तुम्हाला बघावी लागणार. याचं कारण असं आहे की महाराष्ट्राची सिच्युएशन निवडणूक झाली तरी आणि नाही झाली तरी अशी आहे की भारतीय जनता पक्ष मध्यस्थानी असला तरी आज त्याला आणखी एका पक्षाची जोड मिळाल्याशिवाय तडजोड होऊन नवं सरकार निवडणूक हो अथवा न हो झाल्यावर सुद्धा कितीही तुम्ही काही सांगा, इतक्या जागा आणि तितक्या जागा, तरी देखील स्थिती परत अशीच येणार. फक्त शिवसेना काँग्रेसला बाजूला ठेवून गेल्या वेळेला शिवसेनेकडे तुम्ही बघत होता, यावेळेला राष्ट्रवादीकडे बघायला लागणार तुम्हाला. आणि राष्ट्रवादीला पण तुमच्याकडे बघायला. असं काय वन वे ट्रॅफिक नाही हो, हे एकतर्फी प्रेम नाही आहे. ते पण तुम्हाला कुठेतरी हे करतायत. अहो मी परवा सांगितलेलं त्या वाक्यावरून मी माझं आजच्या मुलाखतीत शेवट करतो की हे सगळं जे आहे ना ऑपरेशन हे सक्सेसफुल होण्यासाठी फक्त पवार साहेबांची मोदी साहेबांची एक भेट बाकी आहे. ती भेट झाली की या सगळ्या गोष्टींना गती येईल
प्रगती होईल. फक्त तुम्ही तुमच्या मनाची तयारी करा. मला शिवाय घालू नका यात, मी काहीच करत नाही. मी फक्त जे घडतंय ते तुम्हाला सांगतो. पवार इज अ पॉलिटिशियन, ही कॅन डू एनिथिंग फॉर हिज डॉटर. फडणवीस इज अ स्टेट्समन, ही विल ऑल्सो डू एनिथिंग फॉर हिज, नॉट फॉर हिज डॉटर बट फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र. शेवटचं वाक्य, फायनल स्टेटमेंट. पवार साहेबांचं राजकारण हे सुप्रिया केंद्रित आहे. पवार साहेबांचं राजकारण हे सुप्रिया केंद्रित आहे आणि फडणवीसांचं राजकारण हे महाराष्ट्र केंद्रित आहे. आणि या दोघांचा समन्वय होऊन पुढलं राजकारण घडणार आहे. धन्यवाद. शरद पवारांचं राजकारण हे सुप्रिया सुळे यांच्या भोवती केंद्रित आहे आणि देवेंद्र फडणवीसांचं राजकारण हे महाराष्ट्राच्या भोवती केंद्रित आहे. राज्याच्या राजकारणात एक ऑपरेशन घडते, त्याचे प्रमुख सूत्रधार किंवा प्रमुख डॉक्टर आणि त्यांच्यामध्ये अन्य सहभागी डॉक्टर्स हे कोण असतील याची हिंट अनिल थत्तेंनी या कार्यक्रमातून दिले. ते कोण सूत्रधार आहेत आणि ते ऑपरेशन कशा प्रकारे पुढे यशस्वी होत आहे हे आपण पुढच्या भागांमध्ये याच्याबद्दल चर्चा करणारच आहोत. आज इथेच थांबूयात. MHA आपल्या याच फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला न विसरता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.